नमस्कार मित्रांनो, मी आहे राहुल तिडके आणि आपलं टेक्नॉलॉजी नोट्स या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शीट्स ॲड करणे, डिलीट करणे, रिनेम करणे, मूव्ह करणे, कॉपी करणे. आता आपल्यासमोर एक्सेल शीट ओपन आहे. याच्यामध्ये अजून एक शीट ॲड करायची असेल तर तुम्ही दोन पद्धतीने करू शकता. पहिली पद्धत म्हणजे याच्यासमोर तुम्हाला हा प्लस साईन दिसतो. या प्लस साईनवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला एक शीट परत ॲड झालेली दिसते. व दुसरी पद्धत शीट 2 नंतर परत एक शीट ॲड करायची आहे. शीट 2 ह्या टॅबवर तुम्ही क्लिक करसाल, याला राईट क्लिक करा. परत राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन ओपन झालेले दिसतात. याच्यामध्ये तुम्हाला इन्सर्ट नावाचा एक ऑप्शन दिसतो. याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला ऑप्शन विचारतो. याच्यामध्ये आपण वर्कशीट सिलेक्ट करून ओके करणार. परत एक शीट 3 नावाची तुम्हाला ॲड झालेली दिसेल. या पद्धतीने आपण याच्यामध्ये शीट ॲड करू शकतो. आता जर तुम्हाला शीट डिलीट करायची असेल तर कशी करणार? आता आपल्यासमोर आपल्याला 3 शीट दिसतात. एक शीट 1, शीट 3 आणि शीट 2. आता याच्यामधून तुम्हाला शीट 3 ही डिलीट करायची असेल तर काय करायचं? शीट 3 ही आपण सिलेक्ट करणार. सिलेक्ट केल्यानंतर त्याला राईट क्लिक करणार. राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन दिसतो डिलीट. या तुम्ही डिलीटवर क्लिक केला की तुम्हाला ती शीट डिलीट झालेली दिसेल. आता आपल्या समोर शीट 2 ओपन आहेत. एक शीट 1 आणि शीट 2. आता जर तुम्हाला या दोन्ही शीटला नाव द्यायचे असेल तर कशी देणार? आता परत आपण काय करणार? आता शीट 1 ला नाव द्यायचं असेल, आपण शीट 1 सिलेक्ट करणार. त्याच्यावर नंतर परत राईट क्लिक करणार. राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक रिनेम नावाचा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक केलं आणि आपल्याला जे नाव असेल आपण ते नाव इथे ॲड करू शकतो. जसं आपण याला नाव देऊ ABC आणि याला आपण एंटर प्रेस करणार. एंटर प्रेस केलं आपल्याला ABC हे नाव त्या टॅब शीट 1 ला आलेलं दिसेल. तसेच शीट 2 ला दुसरं नाव द्यायचं असेल, आपण काय करणार? परत शीट 2 सिलेक्ट करणार, राईट क्लिक करणार आणि परत रिनेम ऑप्शनवर क्लिक करणार. आता आपल्याला याला जे नाव द्यायचं असेल आपण ते देऊ शकतो. आता आपण याला देऊ DEF आणि नंतर एंटर प्रेस करणार. या पद्धतीने आपण शीटचे नाव रिनेम सुद्धा करू शकतो. आता आपण शीट कॉपी कशी करायची ते बघू. आपल्या ह्या 2 शीटमध्ये आपले वेगवेगळे डेटा आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं? ABC शीटची कॉपी करायची. आपण काय करणार? ABC शीटला सिलेक्ट करणार. त्यानंतर आपण त्याला राईट क्लिक करणार आणि नंतर आपल्याला मूव्ह ऑर कॉपी नावाचा ऑप्शन दिसतो. त्याच्यावर क्लिक करणार. त्याच्यानंतर आपल्या समोर असा डायलॉग बॉक्स ओपन होईल. आता आपल्याला कोणत्या शीटची कॉपी करायची ते आपल्याला दिसते. आता आपण इथं ABC ची कॉपी करणार. ठीक आहे. नंतर याला आपण क्रिएट कॉपी करू. क्रिएट कॉपी केल्यानंतर याला ओके करणार. आपल्याला इथे ABC2 नावाची शीट कॉपी झालेली दिसेल. आपली ABC जी आहे ती पहिली आहे आणि ABC2 आपल्याला नवीन तयार झालेली दिसेल. आता ABC2 आपल्याला सर्वात शेवटी हवी होती, पण ती काय झाली? सुरुवातीला आलेली आहे. बरोबर. आता आपण त्याला काय करणार? मूव्ह करणार. तर मूव्ह आपल्या 2 पद्धतीने करू शकतो. एक, आपण याला राईट क्लिक करणार, नंतर मूव्ह ऑर कॉपी ऑप्शनवर क्लिक करणार. इथं परत डायलॉग बॉक्स ओपन झालेला दिसेल. आता याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिसतात ABC, DEF आणि मूव्ह टू एंड. आता याचा अर्थ कसा? आता समजा आपण ABC वर क्लिक केलं, याचा अर्थ काय होणार? ती त्याच्या अगोदर मूव्ह होणार. आता समजा आपल्याला DEF च्या अगोदर पाहिजे असेल तर आपण DEF सिलेक्ट करणार, ओके करणार. काय होईल? ABC2 नावाची शीट ही DEF च्या अगोदर आलेली दिसेल. आणि आपल्याला ही जर शेवट घ्यायची असेल तर आपण काय करणार? परत राईट क्लिक करणार, मूव्ह ऑर कॉपी करणार आणि याला मूव्ह टू एंड ओके केलं. आपल्याला ही सर्वात शेवटी आलेली दिसेल. परत दुसरी पद्धत म्हणजे अशी, आपण याला ड्रॅग सुद्धा करू शकतो. ड्रॅग कसं करायचं? आता समजा आपल्याला ABC शीट सुरुवातीला घ्यायची आहे. बरोबर. आपण काय करणार? त्या ABC शीटवर कर्सर आणणार, लेफ्ट बटन प्रेस करून ठेवणार व त्याला ड्रॅग करणार. आपल्याला हा इथे एक छोटा ॲरो दिसतो. याचा अर्थ काय? जर आपण इथे सोडली तर DEF च्या अगोदर येईल, पण आपल्याला काय पाहिजे? ती सुरुवातीला पाहिजे. म्हणून आपण काय करणार? याला समोर घेणार. आता हा ॲरो आला ABC च्या समोर. इथे नेऊन आपण लेफ्ट बटन सोडलं, जी शेवट शीट होती ती काय झाली? सुरुवातीला आली. समजा आपल्याला ही शीट दोघांच्या मध्ये घ्यायची असेल, आपण परत काय करणार? लेफ्ट बटन प्रेस करणार व याला ड्रॅग करणार व DEF च्या अगोदर आणून याला सोडून देणार. काय होईल? ही आपल्याला शीट दोघांच्या मध्यभागी आलेली दिसेल. तर मित्रांनो, आपण ह्या पद्धतीनं शीट मूव्ह करू शकतो.
तर मित्रांनो, आपण ह्या पद्धतीने याच्यामध्ये शीट ॲड, डिलीट, रिनेम, कॉपी, मूव्ह करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि टेक्नॉलॉजी नोट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.